नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं असेल त्या जिल्ह्याचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतच आहेत। आता ही अपडेट आलेली आहे चंद्रपूर जिल्ह्याकरिता। तर पहा, या ठिकाणी 26 एप्रिल 2024 रोजीची ही अपडेट आहे। यामध्ये सूचना देण्यात आलेल्या आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन ज्या कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्याकरिता। तर पहा, या ठिकाणी तलाठी पदभरती 2023 अंतर्गत प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। प्रारूप निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येते की 6 मे 2024 रोजी सकाळी ठीक 10:30 वाजता तुमचे जे काही प्रारूप निवड यादी आहे त्या निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांचं दस्तावेज अर्थात डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचे ही नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर या ठिकाणी करण्यात येणार आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यापैकी ज्या विद्यार्थ्याने चंद्रपूर जिल्ह्यासाठी अप्लाय केलेलं होतं आणि त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांचं नाव निवड यादीमध्ये आलेलं आहे, अशांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। 6 मे 2024 रोजी ठीक 10:30 वाजता होणार आहे। ठीक आहे, तर पहा, दिनांक 7 मे 2024 रोजी सकाळी 10:30 वाजता 10:30 वाजल्यापासून प्रारूप निवड यादीमध्ये तसेच प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवारांचे दस्तावेज तपासणी सुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर या ठिकाणी होणार आहे। जे कॅन्डिडेट वेटिंगवरती आहेत त्यांचंही या ठिकाणी काय आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे। 7 मे 2024 रोजी तुम्हाला दिनांक लक्षात ठेवायचा आहे आणि वेळ सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर या ठिकाणी। ठीक आहे, तर पहा, वरील प्रमाणे नोंद घेऊन उमेदवारांचे दस्तावेज पडताळणीकरिता नमूद केलेल्या दिनांकास खालील जे काही डॉक्युमेंट आहेत या ठिकाणी डॉक्युमेंटची लिस्ट देण्यात आलेली आहे। अशा प्रकारे तुम्हाला 2 साक्षांकित प्रतीचे 2 संच तयार करायचे आहे। क्रमांकानुसार या ठिकाणी देण्यात आलेला आहे, त्यानुसार तुम्हाला 2 बंच करून सोबत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। ठीक आहे, तर हे जे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत तर पहा, या ठिकाणी अर्जातील नावाचा पुरावा, ठीक आहे, सो प्रवेशपत्र, ऑनलाईन अर्ज इत्यादी तुमच्याकडे असायला हवं। वयाचा पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, शैक्षणिक अर्हता 10वी 12वी पदवी किंवा इतर जे काही पुरावे आहेत शैक्षणिक अर्हते एज्युकेशनल क्वालिफिकेशनच्या नुसार तुम्हाला सोबत घेऊन जावं लागेल। तसंच सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा, जातीचे प्रमाणपत्र, ठीक आहे, कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असणार आहे। यामध्ये अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल, ठीक आहे, NCL सुद्धा तुम्हाला आवश्यक आहे। जे कॅन्डिडेट कॅटेगरीमधून आहेत किंवा ज्या कॅन्डिडेटला NCL आवश्यक आहे असे कॅन्डिडेट जे काय आहेत त्यांना NCL आवश्यक असणार आहे। नंतर आहे अराखीव महिला, मागासवर्गीय, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी इत्यादींचा आरक्षणाचा दावा असल्याचा पुरावा तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। नंतर आहे विद्यार्थी मित्रांनो अधिवास प्रमाणपत्र, डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार आहे। नावात जर तुमच्या एखाद्या नावामध्ये बदल असेल तर नावात बदल असल्याचा त्याचा पुरावा तुम्हाला द्यावा लागणार आहे। संगणक प्रमाणपत्र MSCIT CCC वगैरे जर तुमची झालेली असेल तर तुम्हाला तो सर्टिफिकेट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। नेक्स्ट आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्याबाबतचे प्रमाणपत्र तुम्हाला आवश्यक असणार आहे। जर तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असाल तर हे सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक असणार आहे। नेक्स्ट आहे लहान कुटुंबियाचे प्रतिज्ञापत्र, ठीक आहे, सोबतच्या विहित नमुन्यामध्ये देण्यात आलेलं आहे, तसं लहान कुटुंबियाचे प्रमाणपत्र तुम्हाला घेऊन जावं लागणार आहे। ठीक आहे, तर नेक्स्ट आहे उमेदवारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जावं लागणार आहे। अशी ही माहिती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। संजय जी पवार, सचिव जिल्हा निवड समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रपूरचे आहेत हे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला अशा पद्धतीने 2 बंच करून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला हजर राहायचं आहे। नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय परिसर चंद्रपूर या ठिकाणी। ठीक आहे, सो ही अपडेट आलेली आहे तलाठी भरती संदर्भातची। अशाच अपडेटसाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवायचं आहे। भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन। धन्यवाद।